दुपारच्या जेवणाला श्रीखंड, चपाती, पनीर असं काही होतं जेवण. आज मस्त असं जेवण वगैरे केलं. दिवसभर मात्र चांगले होते, संध्याकाळ मात्र कंबर आणि पोट इतके दुखा लागलं ना, काय खरं नाही. मग अहो म्हणले मी भाजी बनवते, फक्त भाजी बनवायचं आहे. माझा अवतार बघून ना माझं मलाच कसं तर वाटत होतं. अवतारकडे तुम्ही पण दुर्लक्ष करा. अहोंना म्हणलं कॅमेरा बघा, एवढे सिरियस होऊन बघतात जसं काही उठून मारणारच आहेत आता, एवढे सिरियस होऊन बघतात. मग नंतर ना आज फक्त माझं काम हेल्पर होतं, कारण की बाकी सगळे तिने करणार होते, फक्त मी तयारी करून देणार होते. आणि एवढे आंबे ना भावाने आणून दिले होते. माझे पोट आणि कंबर दुखत होतं ना, तरी पण हसून खेळून राहायचं म्हणून थोडंसं ॲक्टिंग करून बघत होते. माझ्या नवऱ्याची जरा नजर काढून घेतली, छान अशी फोडणी वगैरे देत होते. कांदा कापून दे बाई म्हटल्यानंतर ना 2 कांदे कापत बसले, कारण की एवढं दुखत होतं, सहनच होत नव्हतं. हसायचं किती पण प्रयत्न केला ना, अजिबात मला म्हणजे पोटाचं काही इतकं त्रास होत होतं ना, अजिबात थांबतच नव्हतं. म्हटलं चला आता हे महिन्याचे 5 दिवस ना इतके त्रासदायक असतात ना, काही सांगायला नको. देवानंच बाईला का दिले काय माहिती महिन्याचे 5 दिवसाचे त्रास. तर चालेल असो, पहिला देवाला असतो पण नंतर आपल्याला असतो, त्याच्यात काय. चल दुःख आपल्याला मिळणार नाही तर कुणाला मिळणार असो, म्हणून ना मी सहन केला. मग नंतर मुलांचं फक्त तर इतकं दंगा घालत होते ना अंधारामध्ये बसून, काही सांगायला नको. नंतर आतमध्ये आले काय हेल्पर म्हणून ना सगळा भात बीत सगळं माझ्याकडूनच झालं सगळं. फक्त तिने थांबून नुसतं फोडणी दिले, बाकीचे सगळं काम मीच केला. पण छान वाटलं, तेवढं तरी मदत केलं ना. नंतर ना भूताचे पिक्चर बघत सगळे बसले होते. नंतर मस्त असं चिकन वगैरे फोडणी दिले. अहो छान कलर वगैरे आला होता. संध्याकाळचं हे म्हणजे रुटीन आहे. जास्त त्रास होता ना, मी आहे ना बेडवरती येऊन पडले, कारण की एवढं दुखत होतं, मला त्रास लई भरपूर होत होता. नंतर ना सिद्धाला जेवण मागत होती, तिला जेवण वगैरे दिलं, ती पण खाल्ली, रडत रडत असं झोपून दिली. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चिकनची भाजी भात आणि तिला जेवण वगैरे दिलं, असं काही संध्याकाळचं रुटीन होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.